नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान या पार्ट फर्स्ट मधील 7वा लेसन आपण इथे पाहत आहोत, म्हणजे भिंगे व त्यांचे उपयोग. याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये म्हणजे दोन सेशन झाले, त्यामध्ये आपण बघितलं होतं की बहिर्वक्र भिंग म्हणजे काय किंवा अंतर्वक्र भिंग म्हणजे काय. त्याचप्रमाणे आपण बहिर्वक्र भिंगानुसार कशा प्रकारे प्रतिमा तयार होतात आणि त्या रिअल आणि इन्व्हर्टेड किंवा आभासी प्रतिमा का असतात, त्यांना का असं म्हटलं जातं, त्याविषयी आपण पाहिलं आहे. त्याचप्रमाणे आपण मिररचा फॉर्म्युला सुद्धा बघितला की त्याचा उपयोग करून कार्टेशियन मेथड प्रमाणे जी अंतर दिलेली असतात ती प्लस आणि मायनस घेऊन, म्हणजे नाभीय अंतर म्हणजे कसं असतं, नाभीय अंतर बहिर्वक्र भिंगाचं काय आहे किंवा अंतर्वक्र भिंगाचं त्याला साईन कोणता आहे, याचा वापर करून गणित कशी सोडवायची, म्हणजे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे, न्यूमेरिक्स कसे सॉल्व्ह करायचे याच्याविषयी आपण याच्यापूर्वी बोललेलो आहोत. आता आपण इथे पाहणार आहोत की मानवी डोळ्याचं कार्य कसं चालतं, कारण मानवी डोळ्यामध्ये सुद्धा बहिर्वक्र भिंग बसवलेलं असतं आणि त्याचे डिफेक्ट्स काय असतात हे आपण येणाऱ्या सेशनमध्ये पाहणार आहोत. तर आता मग विद्यार्थी मित्रांनो, पाहूया भिंगे व त्यांचे उपयोग. आणि या सेशनमध्ये आपण जास्त करून पाहणार आहोत म्हणजे मानवी डोळा. इथे बघा, भिंगाची शक्ती म्हणजे काय, म्हणजे पॉवर ऑफ लेन्स, ज्याचा सिम्बॉल आहे पी. अपाती प्रकाश किरणांचे अभिसरण किंवा अपसरण करण्याच्या भिंगाच्या क्षमतेस भिंगाची शक्ती म्हणजे पी असे म्हटलं जातं, म्हणजे पॉवर ऑफ लेन्स. अभिसरण म्हणजे आपल्याला माहित आहे एका पॉइंट मध्ये एकत्रित येतात, किंवा अपसरण म्हणजेच ते डायव्हर्ज होतात, पॉइंट पासून लांब जातात आणि त्याच्यामुळे प्रतिमा त्यांच्या समोर तयार होते, म्हणजे आभासी प्रतिमा तयार होते जनरली जेव्हा अपसरण म्हणजे अंतर्गोल भिंग असतं त्यावेळेला. आता भिंगाची शक्ती म्हणजे त्याच्या मीटर या एककात व्यक्त केलेल्या नाभीय अंतराचा व्यस्तांक होय. व्यस्तांक म्हणजे आपण बघतो 1/f. एफ हा मीटर मध्ये असायला हवा. भिंगाच्या शक्तीचे एकक डायऑप्टर डी आहे. म्हणजे बघा, आपण जेव्हा आपल्याला चष्मा लागतो त्यावेळेला सांगतात की पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, तुझा नंबर पॉझिटिव्ह आहे असं म्हटलं जातं. पॉझिटिव्ह म्हणजे काय, त्या बहिर्वक्र भिंग लागलेला आहे, आणि निगेटिव्ह म्हणजे अंतर्वक्र भिंग. म्हणजे त्यांचे आधार ज्याप्रमाणे, डिफेक्ट्स ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे त्यांना त्या लेन्सेस दिल्या जातात. इथे आपण बघतोय भिंगाची शक्ती, याच्यामध्ये डायोप्टर विषयी बघतोय P बरोबर 1/f. आणि लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, इथे फोकल लेंथ नेहमीच मीटर मध्ये असायला हवी, तरच पॉवर ऑफ लेन्स डायोप्टर मध्ये येते. म्हणजे आपण जे अंतर काढतो ते सेंटीमीटर मध्ये असतं, तर सेंटीमीटरचं कन्वर्जन आपण मीटर मध्ये करणार आहोत. जर 1 डायोप्टर आपल्याला पॉवर ऑफ लेन्स काढायची असेल तर त्याच्यासाठी 1 मीटर इतकी फोकल लेंथ असलेली लेन्स, म्हणजे 1 मीटर इतकं नाभीय अंतर असलेलं भिंग आपल्याला घ्यावं लागेल. तर त्याच्यापासून पॉवर किती मिळते, 1 डायोप्टर. भिंगाचा संयोग बघा, नाभीय अंतरे F1 आणि F2 असलेली 2 भिंग आहेत. आता लक्षात ठेवा, जसं आपण फोर्स, एखादी कार जर ढकलत असू तर एका माणसाला लागलेला फोर्स हा F1 होतो, त्यावेळी ती कार हलत नसेल जागेवर. दुसरा माणूस येतो, त्याचा F2 हा फोर्स त्याला लावतो. तिसरा माणूस येतो F3. म्हणजे या सर्व फोर्सचं एकत्रीकरण, बेरीज करून त्यानुसार काय होतं, तर त्यानुसार ती गाडी पुढे जाते. म्हणजे इथे आपण फोर्सचं ऍडिशन केलं. त्याप्रमाणे नाभीय अंतर इथे स्मॉल f1. ऍक्च्युअली जे फोर्स आणि नाभीय अंतराचा काही संबंध नाहीये विद्यार्थी मित्रांनो. मी जस्ट तुम्हाला सांगितलं की सर्व प्रकारचे फोर्स एकत्र येऊन त्याच्यापासून मोठा फोर्स बनतो आणि एखादी गोष्ट हलू शकते. त्याचप्रमाणे आपण आता नाभीय अंतर पाहूया. नाभीय अंतर हे स्मॉल f ने दाखवलं जातं, म्हणून F1, एका भिंगाचं नाभीय अंतर F1, दुसऱ्या भिंगाचं नाभीय अंतर F2. अशी 2 भिंगे परस्परांना स्पर्श करून ठेवली तर त्याचे परिणामी नाभीय अंतर जे आहे ते F होते, आणि ते दाखवण्यासाठी व्यस्तांकानुसार दाखवले जाते 1/f बरोबर 1/f1 अधिक 1/f2. अशा प्रकारे या भिंगांचा संयोग केला जातो. समजा 3 लेन्स असतील तर मग अजून प्लस 1/f3 केला जाईल. 4 लेन्स असतील तर 1/f4 अजून ह्याच्यामध्ये ऍड केलं जाईल. म्हणजे जेवढी भिंग असतील आणि त्यांची भिंगांचा संयोग जर काढायचा असेल तर आपल्याला सर्व भिंगांच्या नाभीय अंतरांची ऍडिशन म्हणजे त्या व्यस्तांकाचं ऍडिशन करावं लागतं. इथे बघा P1 आणि P2. आता आपण पॉवर ऑफ लेन्सच्या बाबतीत बोलतोय. 1/f म्हणजेच काय, तर पॉवर ऑफ लेन्स. पण इथे फोकल लेंथ मीटर मध्ये असावे लागते, हे लक्षात ठेवा. जर सेंटीमीटर मध्ये दिलेले असेल, तुम्हाला एखादा न्यूमेरिक्स विचारला आणि सांगितलं की बाबांनो इथे तुम्ही पॉवर ऑफ लेन्स काढा,
आणि तुम्हाला 15 सेंटीमीटर नाभीय अंतर असलेलं भिंग दिलं तर आपण त्याचं कन्व्हर्जन पहिलं मीटरमध्ये करणार आहोत. म्हणजे 15/100 कारण 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर आणि म्हणून त्याला 100 ने आपण डिवाइड करणार आहोत. तर P1 आणि P2 ही दोन भिंगांची शक्ती असल्यास त्या भिंगांची परिणामी शक्ती P म्हणजे दोन भिंगे परस्परांना स्पर्श करून ठेवल्यास त्यांच्या संयोगी भिंगांची शक्ती ही दोन भिंगांच्या शक्तीच्या बेरजे इतकी असते. म्हणजे P बरोबर काय झालं तर P1 अधिक P2 अशा प्रकारे दोन पॉवर ऑफ लेन्सचे आपण ऍडिशन केले आणि त्याच्यानुसार एक पॉवर ऑफ लेन्स आपल्याला मिळाले. जसं आपण नाभीय अंतर ऍड केलं होतं इथे 3 भिंग असतील तर त्यांची पॉवर ऑफ लेन्स काढताना तिन्ही भिंगांची पॉवर ऑफ लेन्स यांची ऍडिशन करायची आणि त्याच्यानुसार आपल्याला P ची व्हॅल्यू काढता येते. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलेला आहे, न्यूमेरिक सॉल्व्ह करून दिलेला आहे. तो असं सांगतोय की बहिर्गोल भिंगापासून 20 सेंटीमीटर अंतरावर मुख्य अक्षावर लंब ठेवली आहे काय एक वस्तू ठेवलेली आहे. जर वस्तूची उंची 5 सेंटीमीटर म्हणजे इथे बहिर्गोल भिंगापासून जी वस्तू ठेवलेली आहे तिला आपण U म्हणतो म्हणजे वस्तूच्या अंतराला U म्हणतो. परंतु आपल्याला चिन्ह संकेतानुसार माहित आहे की इथे आपल्याला -20 घ्यायचं आहे कारण ही जी वस्तू आहे ती लेफ्ट हँड साइडला ठेवलेली आहे म्हणजे निगेटिव्ह एक्स एक्सिसला ठेवलेली आहे. परंतु त्याची उंची जी आहे ती आपण पॉझिटिव्ह घेणार कारण उंची जी आहे लेफ्ट हँड साइडला ठेवलेल्या पदार्थाची ती वाय एक्सिसला पॅरलल आहे आणि तो पॉझिटिव्ह वाय एक्सिस आहे आणि म्हणून H1 बरोबर 5 सेंटीमीटर आपण घेणार. तिथे निगेटिव्ह साइन वापरणार नाही. भिंगाचे नाभीय अंतर आपल्याला माहिती आहे हे बहिर्गोल भिंग असल्यामुळे नाभीय अंतर पॉझिटिव्ह असतं. तर त्याने उल्लेख केला की भिंग जे आहे ते अंतर्गोल आहे तर नाभीय अंतर निगेटिव्ह घ्यायचं असतं. तर त्याचं आपल्याला प्रतिमेचं स्थान स्वरूप आणि आकार सांगायचा आहे. दिलेली जी माहिती असते ती प्रथम लिहून घ्यायची असते. उदाहरणार्थ H1 5 सेंटीमीटर आहे, नाभीय अंतर F बरोबर 10 सेंटीमीटर. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे बहिर्गोल भिंगाचं नाभीय अंतर पॉझिटिव्ह असतं. वस्तूचं अंतर मात्र इथे निगेटिव्ह घ्या त्याने ते क्वेश्चन मध्ये दिलेलं नसतं ते आपल्याला घ्यायचं असतं. याचं कारण चिन्ह संकेत आपल्याला माहित आहे. प्रतिमेचे अंतर आपल्याला V काढायचं आहे. आता प्रतिमेचं अंतर ज्याप्रमाणे येईल V जर पॉझिटिव्ह आला तर आपल्याला माहिती आहे जी इमेज राईट हँड साइडला पडलेली आहे ती इमेज रिअल आणि इन्व्हर्टेड होईल. परंतु V ची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली तर मात्र ही इमेज आभासी असायला पाहिजे, व्हर्च्युअल असायला पाहिजे आणि म्हणजेच ज्या ठिकाणी ज्या साइडला म्हणजे लेफ्ट हँड साइडला जिथे पदार्थ ठेवलेला आहे तिथेच याची लेफ्ट हँड साइडला इमेज मिळते. प्रतिमेची उंची H2. आता विशालन M आपल्याला काढायचा आहे. फॉर्म्युला कुठला आहे भिंगाचा तर 1/V - 1/U = 1/F. म्हणजे 1/V काढताना हा -1/U राईट हँड साइडला गेल्यानंतर तो प्लस होणार +1/F. आता इथे सर्व किमती टाकून बघितल्यात बघा. इथे एलसीएम काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. 10 to the 20 म्हणजे 2 ने मल्टिप्लाय केलं सेकंड ह्याला तर 2 1 2 आपण 2 10 20 म्हणजे 20 हा आता इथे डिनॉमिनेटर होणार आहे आणि वर हे मायनस साइन गेल्यानंतर -1 + 2 म्हणजे 1/20 होणार. आता 1/V ची व्हॅल्यू आलेली आहे. आपल्याला V ची व्हॅल्यू पाहिजे म्हणून ह्याला आपण उलट करायचं आहे. म्हणजे 1/V चा व्यस्तांक इनव्हर्स V येतो आणि म्हणून 1/20 चा व्यस्तांक सुद्धा आपल्याला 20 मिळणार आहे. प्रतिमेच्या अंतराचे धन चिन्ह असं दर्शवते. आता V बरोबर किती आलेला आहे 20 सेंटीमीटर म्हणजे धन आलेला आहे, पॉझिटिव्ह आलेला आहे. म्हणजे 100% इमेज जी आहे ती राईट हँड साइडला मिळालेली आहे आणि ही रिअल आणि इन्व्हर्टेड म्हणजेच खरी, वास्तव आणि उलट इमेज मिळालेली आहे, दुसऱ्या बाजूस तयार झालेली आहे. आता आपल्याला विशालन काढायचं आहे. M बरोबर H2/H1 = V/U. इथे आपण H2 काढताना म्हणजे प्रतिमेची साईज काढायची आहे, उंची काढायची आहे. तर H1 राईट हँड साइडला गेल्यानंतर V/U ला तो मल्टिप्लाय करेल आणि अशा प्रकारे सर्व किमती टाकून झाल्या की आपल्याला त्याचा आन्सर -1 येईल. म्हणजे विशालन -1 झालेलं आहे. प्रतिमेची उंची आणि विशालन यांचे ऋण चिन्ह असे दर्शवते की प्रतिमा उलट आहे कारण प्रतिमा निगेटिव्ह वाय एक्सिसला समांतर आहे आणि म्हणून तिचं आन्सर मायनस मध्ये आलेलं आहे. ती मुख्य अक्षाच्या खाली तयार झालेली असून तिची उंची वस्तू एवढीच असते. आपल्याला माहित आहे बहिर्गोल भिंगामध्ये जेव्हा इमेज रिअल आणि इन्व्हर्टेड असते तेव्हा ती मुख्य अक्षाच्या खाली असते आणि पदार्थ हा मुख्य अक्षाच्या वर ठेवलेला असतो. आता दुसरा एक क्वेश्चन बघा. एका बहिर्गोल भिंगाचे नाभी अंतर त्यांनी दिले 20 सेंटीमीटर. तुम्हाला सांगितलं जर भिंगाची शक्ती काढायची असेल तर आपल्याला सेंटीमीटर मध्ये दिलेलं अंतर पहिलं मीटर मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल आणि म्हणून 20 ला जर आपण 100 ने डिवाइड केलं तर त्याचं आन्सर 0.20 किंवा 0.2 मीटर इतकं येतं. इथे आपण जर P = 1/F × मीटर, M म्हणजेच काय तर मीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. 1/0.2 हे जर व्यवस्थित आपण सॉल्व्ह केलं तर त्याला 5 डायोप्टर इतकी भिंगाची शक्ती मिळणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे न्यूमेरिक सॉल्व्ह करायचे असतात.
आता आपण सर्वात महत्वपूर्ण अशा पाठाकडे चाललोय, तो म्हणजे मानवी डोळा. म्हणजे आपला डोळा आपण ज्याने बघू शकतोय त्याचं कार्य कसं चालतं किंवा त्याचे डिफेक्ट्स काय असतात त्याविषयी सुद्धा आपण आता पाहणार आहोत. मानवी डोळा व त्यातील भिंगांचे कार्य. मानवी डोळ्यावर जे अत्यंत पारदर्शक पटल असते त्याला पारपटल असे म्हणतात. बघा, आपल्या डोळ्यावर पारदर्शक पटल आहे. तर पारदर्शक नसतं तर आपल्याला काही दिसूच शकलं नसतं, कळलं की नाही. आणि म्हणून हे जे पारपटल आहे ते पारदर्शक असतं. डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे अपवर्तन ह्या पटलाद्वारे होते. त्या पटलामागे जो गडद मावसळ पडदा असतो तो म्हणजे बुबुळ होय. त्याला काय म्हणतात तर बुबुळ. आणि बुबुळाच्या मध्यभागी एक छोटेसे छिद्र असते, त्यास डोळ्याची बाहुले असे म्हटलं जातं. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अशी ही बाह्य रचना आपल्या डोळ्याची असते. जर प्रकाश जास्त असेल तर बाहुलीचे आकुंचन होते, तसेच कमी प्रकाशात बाहुली रुंदावते. रात्रीच्या वेळी बघा, आपण जेव्हा झोपी जातो त्यावेळेस आपण लाईट बंद करतो, त्यावेळेला आपल्याला काही दिसेनासं होतं आणि थोड्या काळाने आपल्याला आजूबाजूच्या वस्तू थोड्याफार प्रमाणात दिसू लागतात. कारण त्यावेळेला आपला जो डोळा आहे त्याची जी लेन्स आहे ती आपले जे नाभी अंतर आहे ते ऍडजस्ट करून घेते, फोकल लेंथ ऍडजस्ट करून घेते आणि म्हणून आपल्याला काही वस्तू आपल्याला अंधुक प्रकाशात सुद्धा दिसू शकतात. त्याचप्रमाणे आपण कॅट म्हणजेच मांजर जर बघितली तर तिच्या डोळ्यावर बघा प्रकाश किरण जास्त पडले की तिची बाहुली जी आहे ती आकुंचित बाहुली आपल्याला दिसते आणि प्रकाश किरण कमी असेल तर ती रुंदावलेली दिसते. म्हणजे याचा अर्थ असा झाला की आपल्या डोळ्याचं सुद्धा आकुंचन आणि प्रसरण तशाच प्रकारे होत असतं. बाहुलीच्या लगतच मागे पारदर्शक द्विबहिर्गोल स्फटिकमय भिंग असते, ते नाभी अंतर. म्हणजे आपण जे आता कॉन्व्हेक्स लेन्स बघतोय अशा प्रकारचं भिंग आपल्या डोळ्यामध्ये असतं. ते नाभी अंतराची सूक्ष्म अदला बदल करते. या भिंगामुळे डोळ्याच्या आतील पडद्यावर वास्तव आणि उलट प्रतिमा तयार होते. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ही प्रतिमा जी आहे, आता तुम्ही हा जो व्हिडिओ बघत आहात त्याची प्रतिमा तुमच्या रेटिनावर उलट पडलेली आहे. मग तुम्ही म्हणाल आम्हाला उलट का नाही दिसत, तर जेव्हा मेंदूला म्हणजे ब्रेनला इंटरप्रेट करून ते जे नर्व्स असतात ते दाखवत असतात त्यावेळी ती परत एकदा सुलट करून दाखवतात आणि अशा प्रकारे आपल्याला प्रतिमा जसा ऑब्जेक्ट आहे तशीच तयार झालेली दिसते. ऍक्च्युअली तयार उलट झालेली असते, परंतु इंटरप्रेट म्हणजे त्याचं जे भाषांतर केलेलं आहे ते सरळ म्हणजे सुलट केलेलं आहे आणि त्याच्यामुळे प्रतिमा आहे तशीच आपल्याला दिसू शकते. दृष्टीपटल हे संवेदनशील पटल आहे. यामधील असलेल्या पेशी उत्तेजित होऊन विद्युत संकेत निर्माण करतात, म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिग्नल तयार करतात व त्या मज्जातंतूद्वारे मेंदूकडे पाठवितात आणि आपल्याला वस्तू जशी आहे तसे आकलन होते. तुम्हाला आता सांगितलं त्याप्रमाणे इथे विद्युत संकेत निर्माण झालेले आहेत, इलेक्ट्रॉनिक सिग्नल तयार झालेले आहेत आणि त्याच्यामुळे मेंदूकडे पाठवल्यानंतर जशी आहे तसं आपल्याला आकलन इथे होतं असं समजतं. नाभी अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला समायोजन शक्ती म्हणतात. आता समायोजन शक्ती म्हणजे बघा, आपण जर आकाशात बघत असू तर उंचावरून उडणारं विमान बघतोय ते खूप लहान दिसतं, त्याच्यानंतर त्याच्या खाली उडणारे पक्षी सुद्धा आपल्याला दिसतात, त्याच्या खाली असलेली एखादी वस्तू आपल्याला दिसते, त्याच्या खाली असलेली बिल्डिंग तिचा सुद्धा टॉप आपल्याला दिसतोय. म्हणजे आपण ह्या गोष्टी व्यवस्थितपणे पाहू शकतो. असं का होतं, आपण जेव्हा कॅमेरा ऑपरेट करत असतो तेव्हा ती लेन्स फिरवावी लागते. म्हणजे हे मशीन आहे आणि मशीन असल्यामुळे कॅमेऱ्याला आपण ऍडजस्ट करून घेतो, परंतु आपल्या डोळ्याचं जे डोळ्यामध्ये जी भिंग आहे म्हणजे कुठली भिंग आहे, बहिर्गोल भिंग आहे, कॉन्व्हेक्स लेन्स जी आहे ती नाभी अंतर ऍडजस्ट करून घेते आणि म्हणून पुढे मागे असलेले पदार्थ आपल्याला तशाच प्रकारे क्लिअर दिसतात आणि ह्याच डोळ्याच्या शक्तीला म्हटलं जातं समायोजन शक्ती. डोळ्यातील भिंगांचे नाभी अंतर विशिष्ट अंतरापेक्षा कमी करता येत नाही. म्हणून आपल्याला बघा, आपण पुस्तक वाचताना आपण किती अंतरावर वाचू शकतो, तर ते नाभी अंतर 25 सेंटीमीटर पर्यंत असावं लागतं. ह्याच्या जर कमी झालं तर आपल्याला तो शब्द व्यवस्थित वाचता येत नाही आणि आपल्या डोळ्यावर त्याचा ताण येतो. विद्यार्थी मित्रांनो, ह्या डायग्राम मध्ये बघा आपल्याला डोळा दिसतोय म्हणजे बाहुली दिसते, त्यानंतर बुबुळ दिसते, आतमध्ये कडा या आपल्या डोळ्याची, दृढ पटल दिसतंय आणि त्याचा इंटरनल इमेज सुद्धा आपल्याला दिसत आहे. बघा, दृष्टीपटल जिथे आपल्याला इमेज तयार होते त्याला रेटिना असं म्हटलं जातं. त्याचे त्या रक्तवाहिन्या, नेत्रचेता, दृष्टिबिंब सुद्धा आपल्याला दिसतोय, स्नायू आणि त्या बुबुळ परितारिका कशा प्रकारे अरेंज केलेल्या असतात, बाहुली कुठे आहे, नेत्रभिंग कशा प्रकारे काम करत असतं, पारपटल म्हणजे काय आपण पहिलंच बघितलं, दृढ पटल किंवा श्वेतपटल, रक्तक पटल याच्याविषयी सुद्धा आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे. अशा प्रकारे हा जो आपला डोळा आहे तो
नाभीय अंतरात आवश्यकतेनुसार बदल करतो, ज्याला आपण समायोजन शक्ती म्हणतात असं बघितलेलं आहे. तो लवचिक भिंग कमी अधिक फुगीर करून त्याचं नाभीय अंतर बदलत असतो आणि अशा प्रकारे मानवी डोळा आपण आता इथे पाहत आहोत. इथे पहा, भिंग चपटे होते, भिंग फुगीर होते. म्हणजे लाईट ज्याप्रमाणे दूरवरच्या वस्तूकडून येणारा प्रकाश जर बघायचा असेल तर भिंग चपटे केले जाते आणि भिंग फुगीर होते. कधी जर जवळच्या वस्तूकडून येणारा प्रकाश बघायचा असेल तर भिंग फुगीर केलं जातं आणि हे ऑटोमॅटिक अरेंज केलं जातं. ह्याला समायोजन शक्ती असं म्हटलं जातं. निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू असताना जी सुस्पष्टपणे व डोळ्यावर ताण न येता दिसू शकते त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर म्हणतात आणि किंवा त्या वस्तूच्या स्थानाला डोळ्याचा निकट बिंदू असं म्हटलं जातं. तर निरोगी मानवी डोळ्यासाठी निकट बिंदू डोळ्यापासून 25 सेंटीमीटर अंतरावर असतो. डोळ्यापासून ज्या जास्तीत जास्त अंतरावर वस्तू असताना जी सुस्पष्ट दिसू शकते त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे अधिकतम अंतर असं म्हटलं जातं व वस्तूच्या त्या स्थानाला डोळ्याचा दूरबिंदू म्हणजे अधिकतम अंतर किती आहे आणि तिथे आपल्याला वस्तू दिसू शकते तर तो दूरबिंदू झाला आणि जवळची वस्तू आपल्याला सुस्पष्ट कुठे दिसते तर तो निकट बिंदू झाला. आता निरोगी मानवी डोळ्यासाठी दूरबिंदू अनंत अंतरावर असतो तर निकट बिंदू हा 25 सेंटीमीटर अंतरावर आहे. आता नेत्रगोलाविषयी आपण माहिती करून घेऊया. नेत्रगोलाचा व्यास जो आहे तो 2.4 सेंटीमीटर असतो. मानवी डोळ्याचे भिंगाचे कार्य अत्यंत महत्वाचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, मानवी डोळा जो आहे तो आपल्याला हा सुंदर असा निसर्ग दाखवतो आणि त्याच्यामुळे त्याचं कार्य, त्याच्यामध्ये असलेल्या भिंगाचं कार्य अत्यंत महत्वाचं आहे. भिंगाचे नाभी अंतर बदलून वेगवेगळ्या अंतरावरील वस्तूंशी डोळा समायोजन करतो. निरोगी डोळ्याकरिता डोळ्याचे स्नायू शिथिल असताना डोळ्याच्या भिंगाचे नाभीय अंतर 2 सेंटीमीटर असते. डोळ्याच्या भिंगाचा दुसरा नाभीय बिंदू डोळ्याच्या आतील पडद्यावर असतो. हे आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या तिसऱ्या सेशन मध्ये काय काय बघितलं तर कशा प्रकारे इमेज फॉर्म होतात, जर 2 भिंग एकत्र असतील तर त्यांची शक्ती कशा प्रकारे घेतली जाते, त्याचप्रमाणे फॉर्म्युला वापरून म्हणजे भिंगाचा फॉर्म्युला वापरून आपण कशा प्रकारे न्यूमेरिक सॉल्व्ह केले ते सुद्धा आपण इथे पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे मानवी डोळ्याचं कार्य कसं चालतं, सुस्पष्ट अंतर म्हणजे निकट बिंदू म्हणजे काय किंवा दूर बिंदू म्हणजे काय, डोळ्याचा व्यास किती असतो त्याविषयी सुद्धा आपण पाहिलेलं आहे. धन्यवाद.